बौद्ध समाजाला द्या, बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन सादर। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे या न्याय हक्कासाठी बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं बोरगाव मंजू पोलीस प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना शेकडो समाज बांधवांनी एका निवेदनाद्वारे दिनांक 6 मार्च रोजी मागणी केली आहे। दरम्यान बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे यासाठी हजारो पूज्य भंतेजी शांततेच्या मार्गाने महाबोधी मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे। परंतु पोलीस प्रशासनाने भंतेजींवर अन्याय करून लोकशाही मार्गाने चालू असलेले शांततामय आंदोलन राज्य व केंद्र शासनाने हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। आंदोलनात सहभागी भंतेजींवर अन्याय केलाय। या अनुषंगाने अन्याय होऊ नये, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, बुद्धगया महाबोधी विहार हे मुक्त करावं आणि महाबोध बुद्ध विहार समाजाच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बोरगाव मंजू येथील बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं लोकशाही मार्गाने सिद्धार्थ नगर स्थित बुद्ध विहार इथे एका सभेचं आयोजन करण्यात आले होते। या सभेत उपस्थित समाज बांधवांनी तीव्र रोष व्यक्त करून राज्य व केंद्र शासनाला आपल्या न्याय हक्कासाठी एका निवेदनाद्वारे बोरगाव मंजू पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बौद्ध समाज संघर्ष समिती बोरगाव मंजू, सिद्धार्थनगर बौद्ध विहार समिती, रामजीनगर बुद्ध विहार समिती, भीमनगर बुद्ध विहार समिती यासह बौद्ध बांधवांनी, युवक युवती, उपासक उपासिका, बौद्ध समाज संघर्ष समितीचे गजानन कांबळे, अस्वजित शिरसाट, संजय वानखडे, जीवन डिगे, आकाश इंगळे, ज्ञानेश्वर वानखडे, भाऊराव वानखडे, मधुकरराव तायडे, सखाराम वानखडे, आनंद बागडे, गौतम इंगळे, रमेश समुद्रे, जीवन गवई, रवींद्र खंडारे, नाना गवई, धनराज गवई, राहुल बागडे, नितीन गवई, शोभाताई वानखडे, सुमनबाई वानखडे, पार्वतीबाई इंगळी, चंदाबाई खांडेकर, भागुबाई आठवले यांसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। आज बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने महाबोधी महाविहार बोधगया येथील जो भिक्खू संघावर अन्याय अत्याचार होत आहे आणि बौद्ध विहार हे मुक्त व्हावं यासाठी बौद्ध समाज संघर्ष समितीने बोरगाव मंजूमधून आपल्या पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमची जो मागणी आहे हे शासनापर्यंत पोहोचून लवकरात लवकर तिथला जो 1949चा जो ॲक्ट रद्द करून तिथं बौद्ध विहार समितीवर बौद्ध भिक्खूंना स्थान द्यावं आणि जो बौद्ध विहार आहे हे बौद्धांच्याच ताब्यात द्यावं। या कारणानं आज आम्ही बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने सर्व बौद्ध समाज पोलीस स्टेशनला एक मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि ही आमची मागणी सरकारने मान्य करावी। आणि संपूर्ण जगातील बौद्ध लोकांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी बौद्ध विहार हे बौद्धाच्या ताब्यात देऊन जो बौद्ध विहार 1949चा टेम्पल ॲक्ट आहे तो रद्द करण्यात आला। ज्या प्रकारे सरकारने IPC, CRPC आणि इतर कायदे रद्द केले घटनेच्या चौकटीत राहून, हाही मुद्दा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बिहारच्या सरकारने त्या घ्यावा व तो कायदा रद्द करून संपूर्ण ताबा हे बौद्ध भंतीच्या ताब्यात देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। भारत देशामध्ये बुद्ध विहार या स्टेटमध्ये बुद्ध गया महाबोधी टेम्पल हे गैरकायदेशीर इतरांच्या ताब्यात आहे। ते कायदा करून लोकसभेमध्ये कायदा करून महामहिम राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांनी तिथे फक्त बौद्ध भिक्षूला ताब्यात द्यावे ही विनंती आम्ही संपूर्ण बोरगाव मंजू तसेच भारतवासी लोक करतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.